आयुष्यातली इतकी वर्ष तुम्ही राब राब राबताय या घरासाठी। मुलं लहान होती तेव्हा सुद्धा, मोठी झाली तेव्हा सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी खंबीरपणे उभे राहता, त्यांचे सगळे प्रश्न सोडवता आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने कामाला सुरुवात करता। आज जरा वेगळा डबा आहे। वेगळा म्हणजे? अहो ऊन किती आहे हल्ली, म्हणून जरा सात्विक जेवण दिलंय। दही भात आहे आणि कोशिंबीर आहे आणि द्राक्ष आहे तुमच्या आवडीची आणि ताक पण आहे। जेवढं आवडेल तेवढंच खा। मला माहिती आहे उन्हाचं तुम्हाला जास्त खायला आवडत नाही, पण ताक मात्र नक्की प्या हा। अहो एवढे पैसे एकदम कसे भरायचे हाच विचार करताय ना? काळजी करू नका, आज जुजवी पैसे भरू आणि पुढच्या पगाराला बाकीचे पैसे भरू, बरोबर ना? हा। यांच्याकडे एवढं काय काम होतं? अहो काल गाडी नेली नाही त्यांनी, घाटा झाला। अगं बाई, काय बोलायचं तुला? ते ना आज ओ हे काय? तुम्ही कुठून आला? अगं असं काय करतेस? तुला फोनवर सांगितलं नाही का मी की ओव्हर टाइम करत होतो आणि आता निघतोय, घरी जातोय। अगं वर्कशॉपच्या गेटवरनं तर बोललो नाही का आपण? आता चाललो तो घरी, तू दिसलीस म्हणून थांबलो। मी आता तुमच्या वर्कशॉपच्या इथूनच आले। हे शाण्या मागे हो, फोडून टाकीन। चला हो मागे। आपलं ठरलंय ना, मारामारी करायची नाही, सरळ मार्गाने जायचं। ऐकाल ना माझं? अहो तुमच्या शब्दापुढे त्यांचे दोन काय 200 वार सहन करीन। अहो शब्द कसा कधी कुठे पाळायचा ते तरी तुम्हाला कळायला पाहिजे। सेल्फ डिफेन्स आणि मारामारी यात फरक आहे। म्हणजे तुम्ही मारामारी करायची परमिशन देताय? आज बऱ्याच दिवसांनी हातापायाची जाणीव झाली राव।
अहो पानं वाढले, जेवायला चला. मला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. थोडं बोलायचं होतं. ते फॅमिली ट्रीचं जे काही येते देऊन टाका ना एकदाच. तुम्ही काय बोलते तुमचं तुम्हाला कळतंय का? डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? डोकं ठिकाणावर आहे म्हणूनच सांगते. माझं म्हणणं पटणार नाही तुम्हाला. अहो पण बिझनेससाठी ज्या योग्य गोष्टी आहेत त्या करायला नको का? बिझनेसची तुम्हाला कधीपासून काळजी वाटायला लागली? बिझनेससाठी म्हणतच नाहीये ना मी, मग विश्वासाठी म्हणते. अहो आत्ता कुठे या सगळ्यातनं तो स्वतःला सावरतोय, बिझनेसमध्ये रस घेतोय तो. मग अशा वेळी त्याच्या पाठीशी आपण नको का उभं राहायला? मला माझं म्हणणं पटणारच नाही, पण माझ्या विश्वासाठी माझा जीव तिळतिळ तुटतोय आणि म्हणूनच त्याला लागेल ती मदत करणार आहे मी. तुम्ही आलात तर तुमच्यासह आणि नसाल तर तुमच्या शिवाय. जो तो उठतोय मला शिकवतोय. या सगळ्यात माझी काय अवस्था होती, माझ्या मनाची काय घालमेल होती कोणाला कळतंय का?